नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी शेतामध्ये गेलो होतो आणि शेतामध्ये हे पाहू शकता तुम्ही, घास कापून आणला आहे शेळीसाठी. तर पाऊस असा भरपूर आलेला आहे. तर तुम्हाला हा पाऊस तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला पाऊस दाखवतो मी. तर हा तुम्ही बघू शकता किती पावसाने कर केलेलं आहे. हे आभाळ पूर्ण असं भरून आलेलं आहे जाममध्ये. हे तुम्ही पाहू शकता पाऊस. इकडं आजूबाजूला पण बघा, जास्त जोरात नाही. हे बघा भेंडी पाहू शकता तुम्ही. तर आता मी आलेलो आहे घरी आणि घरी मी खेळतोय सार्थकता आणि देवांचा झोका. तर काहीतरी टाइमपास करावा म्हटलं. टाइमपास असा करतोय की बाहेर पाऊस येतोय त्याच्यामुळं हा टाइमपास चालू आहे. पाऊस जास्त नाही, थोडा चालू आहे, पण जास्त आता पाळी पण जोरात आलेली आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर हे तुम्ही पाहू शकता, नॉर्मल असा पाऊस चालू आहे आणि वारा पण चालू आहे. आणि नारळाच्या झाडाला किती नारळ आले बघा तुम्ही. आणि पाऊस आता रिम 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 पाऊस. आत्ताच तुम्ही बघितलं पाऊस किती चालू आहे. नॉर्मल चालू आहे, पण बाहेर काय जाता येईना जास्त पावसात. मी एकतर भिजून आलो, हे तुम्ही पाहू शकता. आत्ताच आल्यामुळं तर झोका खेळतोय आता. तर आजारी होती तब्येत 2 दिवस, अजून पण आजारीच आहे, थोडा नॉर्मल. त्याच्यामुळं काही शूटिंग बंद आहे आमची गाण्याची. लवकर चालू होईल 2 ते 3 दिवसांनी. आत्ताच देवांश बाळाची आंघोळ झाली आणि बाळ आता काय करते, हातावरती मेहंदी काढते. हो दाखवा आम्हाला मेहंदी जरा तुमची. हात दाखवा बरं तुमचा. बनलं नाही काय? थोडी दाखवा ना कशी काढताय. अयो हात रंगावलंय बुवा. आमचा हात रंगवा ना, आमचा हात रंगवा. हे हात रंगवा. रंगवता काय? शाळेत कितवीला आहे तुम्ही? हात पूर्ण असा रंगवलेला आहे देवांशनी, हे तुम्ही पाहू शकताय. आणि देवांश बाळ हे बघा, हे देवांश बाळ बघा, त्याला रोज खेळायला गंमत जमत लागती. हे बघा, हे बाळ बघा, देवांश बाळ. झूम करून घेतलेला व्हिडिओ तर तुम्ही पाहू शकता. देवांश बाळा, आमच्या हातावर काढता का मेहंदी थोडी? नका का? पर तुमच्याच काढा. बाळ काय करतंय? इकडं बघा व्हिडिओ मध्ये. त्यांना मेहंदी काढता का तुम्ही? इकडं बघा बाळ कसे मेहंदी काढते. बाळ हातावरती पूर्ण असं रंगावलेले, हे बघू शकतो तुम्ही. तर आता आपण त्यांना दाखवणार आहे अंजीर. आमच्या झाडाला अंजीर आलेले आहे, तुम्हाला आम्ही दाखवणार. देवांश तुम्हाला फिरून सगळं दाखवीन. तर जाऊया आता अंजीरच्या झाडा खाली, चला. तर जाऊया आता पुन्हा एकदा अंजीर पाहायला, चला. तर आता देवांश आलेलं आहे आपल्याला अंजीर दाखवण्यासाठी. चला आम्हाला अंजीर दाखवा. जवळ जाऊन दाखवा ना तुम्ही अंजीर. हे पाहू शकता, त्यांना हात लावून दाखवा अंजीरच्या झाडाला. तर हे तुम्ही पाहू शकता अंजीर किती मोठाले झालेले आहे. हे पूर्ण असे आताशी 2 महिने झाले झाड लावून, आणि हे याला पूर्ण असे अंजीर आलेले. तर तिकडं पण एक झाड आहे पाठीमागं, तुम्ही पाहू शकता. त्याला पण झूम केलेले तुम्हाला दाखवले. आणि इकडं पण हे झूम केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता याला खूप असे अंजीर आल्यात. याचे अंजीर पिकले पण होते, पण ते आम्हाला माहीत नाही झालं, पावसात ते पडून गेले खाली. तर हे असे अंजीर आहे. आणि अंजीरचे मालक, हो मालक इकडे बघा ना. तर आता बाळ तुम्ही पाहू शकताय, मेहंदी जी काढली होती ती धुवून झालेली आहे. आणि आता रंगली का नाही दाखवा आम्हाला जरा. हात दाखवा, हात. हे बघा थोडीशी रंगली. एक 5 मिनिटच ठेवली होती हातावरती त्याने. हे तुम्ही पाहू शकता 5 मिनिटात एवढं असं रंगली.
आता शाळेला टाईम झालेला आहे, शाळेचा आवरा. आत्ताच तुम्ही पाहू शकता देवांश आता मेंढी काढून आलाय आणि आता झोका खेळतोय. जोरात घे बा झोका. हा थांबून घे जोरात. तर आता तुम्ही पाहू शकता देवांश जोरात झोका घेत आहे. तर आता तुम्ही बघा. हा झोका खेळतोय गडी. आता बाळ हे झोका खेळत आहे. तर आता तुम्ही पाहू शकताय देवांश झोका खेळत आहे. तर आता त्याला घ्यायची आहे गोलगिरकी. देवांशला आता गोलगिरकी घ्यायची आहे. तर आता ऊन पण लई आले. पिंगा गोल चला. आता तुम्ही पाहू शकताय देवांश बाळ आता गोल बिंगणार आहे राऊंड मध्ये. बघा बघा आता कसा राऊंड चाललाय, गोल राऊंड चाललाय. हा आता संपला राऊंड. आता टाटा करा यांना. आता शाळेत जायचं. कळलं झोका. आता दोन्ही बाळ झोका खेळत आहे. तुम्ही पाहू शकता झोका. आत्ताच झोका खेळून झालेला आहे आणि देवांश आता आम्ही गँग चाललेली आहे सगळी. चला आता शाळेत जायचे. आमचा गडी आज झोकाच खेळतोय. पाठीमागं बघा. तर आता तुम्ही पाहू शकताय देवांश आणि सार्थक चाललेले शाळेत. तर देऊ इकडे बघा. तर आता 2 दिवस सुट्ट्या होत्या, आज चालल्या शाळेत. तुम्ही पाहू शकता देवांश. चला टाटा करा आता. आता शेवटचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. हा जो व्हिडिओ आहे तो आहे आमच्या गोड नदी काठावरती तुम्हाला दाखवतो. नदी कशी आहे आमची ते तुम्ही पाहू शकता. तर आता तुम्ही पाहू शकता आमची गोड नदीला किती पाणी आले तुम्ही पाहू शकता. आणि आमच्या घराच्या बाजूलाच नदी असल्यामुळं हे तुम्ही पाहू शकता पूर्ण अशी नदी गच्च भरली. पार गोलेगावपर्यंत पाणी गेलेलं आहे तिचं. आणि इकडं तुम्ही पाहू शकता नदी, इकडं पूर्ण अशी नदी गच्च भरलेली आहे. इकडं तुम्ही पाहू शकता, हे तुम्ही पाहू शकता.